तर देसले यांचा पार्थिव आता पनवेलमध्ये दाखल झालेला आहे। पहलगाममधील हल्ल्यामध्ये देसले यांचा मृत्यू झालेला होता। पार्थिव पाहून देसले कुटुंबियांनी टाहो फोडलेला आहे। तर सर्वच कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। पहलगाममधील हल्ल्यामध्ये देसले यांचा मृत्यू झालेला होता। जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 27 जणांचा मृत्यू झाला। तर यामध्ये महाराष्ट्रामधील 6 जण पर्यटक होते, त्यांचा समावेश होता। प्रथमेश गडकरी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती देण्यासाठी प्रथमेश, देसले यांचा पार्थिव पनवेलमध्ये दाखल झालाय। ऋतुजा, आज संध्याकाळी 4:30च्या दरम्यान मुंबई विमानतळावर देसले यांचं पार्थिव आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते पार्थिव आता त्यांच्या राहत्या घरी, पनवेलच्या राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे आणि कुटुंबाचा अक्षरशः भावना खूप तीव्र आहेत त्यांच्या आणि अक्षरशः त्याने टाहो फोडलेला आहे इथे। आणि यासोबत आज त्यांच्या दर्शनासाठी शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील हजर आहेत। त्यासोबतच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील आणि सर्वपक्षीय नेते, विभागाचे सर्वपक्षीय नेते देखील या ठिकाणी हजर आहेत आणि अक्षरशः जनसमुदाय इथे उसळलेला आहे देसले यांच्या अंत्यदर्शनासाठी। आणि आता त्यांच्या एकंदरीत अंत्यविधीचे तयारी त्यांच्या कुटुंबियांकडून केली जाते। त्यांचे काही नातेवाईक येणे ते बाकी होतं, त्यासाठी काही त्यांना वेळ लागत होता, परंतु आता अशी माहिती आहे की आता त्यांचं पार्थिव हे स्मशानभूमीकडे नेण्यात येणार आहे। निश्चित प्रथमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।